लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो, याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या. या लाडक्या बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विरोधक किती त्याला बदनामी केलं, अगोदरही बदनाम केलं. खोटं नाटक, कोर्टात गेले. इकडून कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता, आशिषला माहित आहे. आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा. आणि हे खोडा घातलेला ज्यांनी, त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा. तुम्ही दाखवलाच नाही, चांगला वाजवला आणि त्यांना चारी मुंड्या चित करून टाकलं. आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार बंद होणार. पण तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या योजना, ज्या घोषणा आम्ही केल्यात, त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा, प्रत्येक योजना लागू करणार, प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार, हा आमचा शब्द आहे. आणि ही तुमची ताकद आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेट विजय मिळवला. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 100 वेळा, 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही. हा एकनाथ शिंदे तेच पाळतो. दिलेला शब्द, एकदा कमिटमेंट झाली. कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. आणि घरातल्या लोकांना, परिवारातल्या लोकांना भेटण्याचा आनंद मला मिळतो. आशिष जयस्वाल पण आहे, तिचं नाव राहून गेलं वाटतं. प्रीतीताई, तुमच्या प्रवेशाला किती मंत्री आहेत बघा. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाला एवढे मंत्री पहिल्यांदाच आले असतील. आणि जिल्ह्यामध्ये मगाशी अडसूळ साहेब म्हणाले की एकनाथ शिंदे सीएम होता तेव्हा कॉमन मॅन, आता डीसीएम तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या गाठीशी आहे. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी जातो, आता आभार यात्रा मी सांगितलं होतं, निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर मी आपले आभार मानायला येईन, धन्यवाद द्यायला येईन. सगळीकडे प्रचंड गर्दी असते. सभागृह म्हणजे सभेला तर असतेच असते, परंतु रस्त्याच्या दुतर्फा, गच्चीवर, घरामध्ये, सगळीकडे जिथे जागा असेल तिथे लोक थांबलेले असतात स्वागत आणि आशीर्वाद द्यायला.